डिअर स्टुडंट्स, आज आपण बघूयात मस्क्युलर मूवमेंट्स किंवा स्केलेटन अँड मूवमेंट्समधला मूवमेंट्स हा पॉईंट. आता मूवमेंटचं जर क्लासिफिकेशन करायचं झालं तर वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल, वेगवेगळ्या प्रकाराने करता येईल. सगळ्यात पहिला बेसिक पॉईंट कुठला घेऊ शकतो पण की मूवमेंट कुठं होती आहे. समजा जर ती बॉडीच्या इनर पार्टमधली मूवमेंट असेल तर त्याला म्हटलं जातं इंटरनल मूवमेंट, आणि बाहेरून दिसणारी मूवमेंट असेल तर म्हटलं जातं एक्सटर्नल मूवमेंट. उदाहरणार्थ, शरीराच्या आतमध्ये इंटेस्टाईनमध्ये होणारी मूवमेंट किंवा ब्लड व्हेसलमध्ये होणारी मूवमेंट, ही जी आहे ब्लड व्हेसल किंवा इंटेस्टाईनमध्ये जी होते त्याला आपण म्हणतो पेरिस्टाल्सिस. तर या पद्धतीची मूवमेंट जी आहे की जी शरीराच्या आतमध्ये होते त्याला म्हणू आपण इंटरनल मूवमेंट. आणि ज्या दिसणाऱ्या मूवमेंट आहेत आपल्या बाहेरून दिसणाऱ्या, म्हणजे जसं की वॉकिंग, जम्पिंग, रनिंग, स्विमिंग एक्सेट्रा, ह्या सगळ्याला काय म्हणू शकतो आपण एक्सटर्नल मूवमेंट. दुसरं म्हणजे काय तर मस्क्युलर मूवमेंट जे आहेत ह्या जर बघायला गेलो तर आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारचे मसल्स येतात: स्ट्रायटेड मसल्स, स्मूथ मसल्स आणि कार्डियक मसल्स. आता ह्यांच्यामध्ये स्ट्रायटेड मसल जे आहेत ते व्हॉलंटरी आहेत. व्हॉलंटरी म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल करणारे. तेव्हा त्यांच्या ज्या मूवमेंट आहेत व्हॉलंटरी मसलच्या मूवमेंट्स त्यांना म्हणायला पाहिजे व्हॉलंटरी मूवमेंट्स, म्हणजे आपल्या इच्छेने केलेल्या हालचाली म्हणजे व्हॉलंटरी मूवमेंट्स. आणि दुसरा जो प्रकार सांगतो तो आपण इनव्हॉलंटरी मूवमेंट्स. इनव्हॉलंटरी मूवमेंट्स हे आपल्या इच्छेप्रमाणे नाही तर त्या होतच राहणार, तशा पद्धतीच्या मूवमेंट जे आहेत त्यांना म्हणतो आपण इनव्हॉलंटरी मूवमेंट्स. आता यामध्ये व्हॉलंटरी मूवमेंट्सविषयी बघूया आपण. व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक. ह्या कोणामुळे होतात तर ह्या स्केलेटल मसलमुळे होतात. तर ह्या मूवमेंट ज्या आहेत त्या आपण ह्या टॉपिकमध्ये जास्त डिटेल बघणार आहोत. तर स्ट्रायटेड मसलचं स्ट्रक्चर याआधी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्यांच्यामुळं होणाऱ्या मूवमेंट्स ह्या व्हॉलंटरी मूवमेंट्स. तर स्ट्रायटेड मसलला दुसरं नाव काय आहे स्केलेटल मसल. तर हे कुठं अटॅच आहेत तर स्केलेटनला अटॅच आहेत. त्यामुळं लिम्स म्हणजे हाताच्या आणि पायाच्या होणाऱ्या हालचाली, हेड रिजन म्हणजे डोक्याच्या हालचाली, ट्रंक, आईज एक्सेट्रा, ह्या ज्या सगळ्या हालचाली आहेत ह्या कशामध्ये येतात तर व्हॉलंटरी मूवमेंट्समध्ये येतात. इनव्हॉलंटरी मूवमेंटमध्ये काय येतात तर मूवमेंट्स विच आर कॅरीड आउट बाय स्मूथ मसल्स. ह्या आपल्या इच्छेप्रमाणे होत नाहीत, तर ह्या ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीमच्या अंडर कंट्रोल आहेत. म्हणजे ह्यामध्ये कुठल्या मूवमेंट आल्या तर आपल्या सबंध डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये होणाऱ्या मूवमेंट ह्या सगळ्या इनव्हॉलंटरी मूवमेंट, किंवा ब्लड व्हेसल्समध्ये होणाऱ्या मूवमेंट्स ह्या म्हणजे काय झाल्या इनव्हॉलंटरी मूवमेंट्स. तिसऱ्या प्रकारचा मसल आहे तो म्हणजे कार्डियक मसल. आणि कार्डियक मसल हा फक्त आणि फक्त मायोकार्डियम ऑफ द हार्ट याच्यामध्ये आहे. त्यामुळे हार्टच्या होणाऱ्या मूवमेंट ज्या आहेत ह्या इनव्हॉलंटरी आहेत, पण त्या वेगळ्या मसलनी कॅरी आउट केल्या जातात आणि त्या मसलला म्हणतो आपण कार्डियक मसल. आता पुढं बघा, एक सेंटेन्स दिलं आहे, ए मूवमेंट मे ऑर मे नॉट एंड अप इन टू लोकोमोशन. आता याचा अर्थ काय झाला, मूवमेंट जे आहेत त्यांचं परिवर्तन जे आहे ते लोकोमोशनमध्ये होईलच असं नाही. याचा अर्थ मूवमेंट ह्या शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आहे आणि लोकोमोशन या शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आहे. हे वाक्य पुढं अजून एकदा आपण डिटेलमध्ये बघूयात. आता पुढं लोकोमोशनची डेफिनेशन्स काय दिल्या बघा. लोकोमोशन कशाला म्हणायचं, ए चेंज इन लोकस ऑफ होल बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इज कॉल्ड ॲज लोकोमोशन. बघा, चेंज इन दी लोकस ऑफ होल बॉडी म्हणजे पूर्ण बॉडीचं लोकेशन चेंज होणं. याचा अर्थ बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे काय झालं लोकोमोशन. मूवमेंट म्हणजे काय, मूवमेंट म्हणजे आपण एका जागी उभा राहिलो आहे आणि एका पायाची हालचाल करतो आहे पण आपण जागा बदललेली नाही, असं असेल तर झालं मूवमेंट. आपण एका जागी स्थिर आहोत आणि आपण हात हलवतो आहेत, आपण मान हलवतो आहोत, आपण कमरेतून खाली वाकतो आहोत, कमरेतून वळतो आहोत, अशा प्रकारच्या मूवमेंट असतील तर ह्याला मूवमेंटच म्हटलं जातं, ह्याला लोकोमोशन म्हटलं जात नाही. लोकोमोशन कधी म्हणायचं, ज्यावेळी संबंध शरीराचं स्थलांतर होईल, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शरीर जाईल, अशी अवस्था म्हणजे ह्याला आपण म्हणू शकतो स्थलांतर. आणि मूवमेंट म्हणजे काय, हालचाल, एका ठिकाणी स्थिर राहून कुठल्याही पार्टची केलेली हालचाल म्हणजे झालं मूवमेंट. आणि एका ठिकाणाहून बॉडी दुसऱ्या ठिकाणी जाणं हे झालं स्थलांतर म्हणजे लोकोमोशन. ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ त्या पद्धतीनं समजून घ्या. आता लोकोमोशनचे टाईप सांगितलेले आहेत बघा. टाईप्स ऑफ लोकोमोशन ॲनिमल किंगडममध्ये आढळून येणारे टाईप्सविषयी हे बोललेले आहेत. पहिली मूवमेंट सांगितली अमिबॉइड मूवमेंट. ही कशाच्या साहाय्याने होते, सिडोपोडियाच्या साहाय्याने होते.
पण ही अमिबामध्ये असल्यामुळे ह्याला अमिबॉइड नाव दिलेलं आहे. अमिबॉइड मुवमेंट म्हणूनच ही ओळखली जाते. मात्र ही जी मुवमेंट आहे ती ह्युमन बॉडीमध्ये दिसते का, तर दिसते. कशामध्ये दिसते, तर एक्झाम्पल म्हणून इथं दिले ल्युकोसाइट्स. ल्युकोसाइट्स म्हणजे WBC, व्हाईट ब्लड सेल्स. यांच्यामध्ये कसं आहे, तर बघा हा अमिबा आहे समजा. अमिबामध्ये हा न्यूक्लियस आहे आणि बाहेरचं हे त्याचं सेल मेम्ब्रेन आहे. तर हे मेम्ब्रेन जे आहे ते अशा पद्धतीनं आउटग्रोथ फॉर्म करतं, ज्याला आपण म्हणतो सिडोपोडिया. याला तुम्ही मराठीमध्ये म्हटला होता छद्मपात. तर याच्या साहाय्यानं होणारी हालचाल जी आहे याला म्हटलं जातं अमिबॉइड मोमेंट. या पद्धतीनं WBC पण आपल्या बॉडीमधल्या म्हणजे व्हाईट ब्लडमधल्या सेल्स आहेत, या पण या पद्धतीची मुवमेंट करू शकतात. नेक्स्ट टाईप सांगितलं तो म्हणजे सिलियरी मोमेंट. सिलियरी मोमेंट कशाच्या सहाय्याने केली जाते, तर सिलियाच्या सहाय्याने केली जाते. सिलिया म्हणजे काय, तर सिलियाला तुम्ही म्हणता रोम. पॅरामेशियम, बॉडी ऑफ द पॅरामेशियम इज कवर्ड बाय सिलिया. सो दिस इज द पॅरामेशियम अँड दिस बॉडी इज कवर्ड बाय सिलिया. तर हे जे स्ट्रक्चर काढतो आपण हेअर लाईक स्ट्रक्चर, याला म्हटलं तर सिलिया. तर यांच्या सहाय्यानं जी मुवमेंट होते त्याला म्हटलं तर सिलियरी मुवमेंट. आता इथं हा जो भाग दाखवला आहे बघा, हा भाग, इथून पॅरामेशियम अन्न ग्रहण करतो. तर तो हा जो पार्ट आहे ह्याला म्हणतात तर सायटोपॅरिंग्स. तर इथं ह्या सिलिया दाखवलेल्या आहेत. या बाजूला ह्या सिलिया आहेत. तर या ठिकाणाहून अन्न जे बाहेरून येणार आहे किंवा पकडलेलं आहे ते इकडून असं आत ढकललं जातं. ते सिलियाच्या साह्याने ते आतमध्ये ढकललं जातं. तर ही जी मुवमेंट आहे ही सायटोफॅरिंग्स ऑफ पॅरामेशियम त्याच्यामध्ये दिसणारी आहे. ह्युमन बॉडीमध्ये सिलिया असतात का, तर असतात. त्या कुठं असतात, ट्रॅकीमध्ये असतात. ट्रॅकीमधल्या सेल जे आहेत त्या पण असं शरीरावरती रोम दाखवतात, सिलिया दाखवतात, की ज्याच्यामुळं आपला जो कफ आहे तो ट्रॅकीमध्ये न थांबवून घेता किंवा म्युकस जे आहे ते ट्रॅकीमध्ये थांबवून न घेता पुढं किंवा वर ढकललं जातं आणि तो मार्ग जो आहे श्वसन मार्ग स्वच्छ ठेवला जातो. फॉलोपियन ट्यूब्स म्हणजे काय, तर ह्या ट्यूब्स म्हणजे ओव्हिडक्ट्स, की ज्या ओहमची मूवमेंट करतात. ओहम ओव्हरीमध्ये प्रोड्यूस केला जातो आणि युटेरसमध्ये नेला जातो. तर त्याला ढकलण्यासाठी ह्या ट्यूबमध्ये सबंध सिलिया आहेत आणि त्यांच्या साहाय्याने तो ढकलला जातो. तर ह्या झाल्या सिलियरी मुवमेंट्स. तिसरी मुवमेंट सांगितले व्हर्लिंग मुवमेंट. व्हर्ल म्हणजे गोलाकारामध्ये फिरत जाणं, गोल फिरत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. तर ही कोणामध्ये दिसते, त्या फ्लॅजिला ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये दिसते. उदाहरण द्यायचं झालं तर त्याचं उदाहरण म्हणून इथं दिलेलं आहे तो स्पर्म. आता इथं स्पर्मचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. हे स्पर्मचं हेड आहे, हे ॲक्रोझोम आहे, हा मिडल पीस आहे आणि हे टेल आहे. तर हे कम्प्लीट स्ट्रक्चर म्हणजे स्पर्मचं स्ट्रक्चर. स्पर्मची मुवमेंट कशी होते, तो असा एका रेगेत पुढे जात नाही, तर तो असा गोल फिरत जातो. म्हणजे ही फ्लॅजिलाची मुवमेंट होत राहते की जी त्याला पुश करत राहते पुढं आणि तो असा गोल फिरत आतमध्ये जात राहतो. तर या पद्धतीची मुवमेंट म्हणजे व्हर्लिंग मुवमेंट. फ्लॅजिला असणारा तुम्हाला दुसरा एक ॲनिमल माहिती आहे बघा, युग्लिना. ज्यांच्यामध्ये फ्लॅजिल आहे त्याच्यामध्ये ही मुवमेंट दिसते, हिला म्हणलं तर व्हर्लिंग मुवमेंट. आणि चौथी मुवमेंट म्हणजे मस्क्युलर मुवमेंट. ही आपल्यामध्ये दिसते. मस्क्युलर मुवमेंटसाठी लागतात ते बोन्स अँड जॉईंट्स. याच्याविषयी सगळं आपण स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट, बॉडीमध्ये एकूण मसल बघा. जसा नंबर ऑफ बोन्स लक्षात ठेवायला पाहिजे, बोन्स प्रेझेंट इन दी ह्युमन बॉडी, त्या पद्धतीने मसल्स. सो इन दी ह्युमन बॉडी देर आर 640 मसल्स. टोटल मसल्स इन दी ह्युमन बॉडी 640 आहेत. आणि यापैकी 634 मसल्स हे काय आहेत, तर पेअर्ड मसल्स आहेत. आणि 6 जे आहेत ते काय आहेत, अनपेअर्ड आहेत. आता पेअर्ड म्हणजे काय आणि अनपेअर्ड म्हणजे काय याच्याविषयी आपण याच्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. अँटॅगोनिस्टिक मसल असतील तर त्यांना पेअर्ड म्हटलं जातं. तर पुढं बघूयात आपण. ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स बट ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन. हा पॉईंट किंवा हे वाक्य मी मुद्दाम असं लिहिलेलं आहे कारण हे CETला किंवा नीट एक्झामला विचारलं जातं. हे करेक्ट सेंटेन्स आहे, याच्यामध्ये चुका करून दिले जातील आणि विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट या पद्धतीचा नीटला क्वेश्चन येऊ शकतो. आता ह्या वाक्याचा अर्थ काय होतो बघा. ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स. प्रत्येक स्थलांतर म्हणजे हालचाल आहेच, बरोबर आहे. बट ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन. तुम्हाला मिनिंग कळलं का बघा. सगळ्याच्या सगळ्या मुवमेंट म्हणजे लोकोमोशन असत नाही. कारण एका ठिकाणी उभा राहून जर हाताची हालचाल केली तर मुवमेंट होते का, तर मुवमेंट होते, पण ती लोकोमोशन होत नाही. आणि म्हणून मग हे सेंटेन्स जे आहे ते असंच लक्षात ठेवा. ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स बट ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन्स. हे जसं वाक्य मी सांगाले की हे वाक्य जे आहे ते महत्त्वाचं. ह्याच्यामध्ये काय चेंज करता येईल. ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स असं म्हणलेलं आहे.
ऑल मुवमेंट्स आर लोकोमोशन, ह्याला पर्याय दुसरा दिला जाईल. ऑल मुवमेंट्स आर लोकोमोशन, तर ते चुकीचं होईल. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू असे विचारताना या वाक्यामध्ये बऱ्याच चुका करून बाकीचे सेंटेन्सेस विचारले जाऊ शकतात. तर हे वाक्य लक्षात ठेवा. आणि हे एक वाक्य, ए मुवमेंट मे ऑर मे नॉट एंड अप इन टू लोकोमोशन. मुवमेंटचं एंड पॉईंट जो आहे तो लोकोमोशन असेलच असं नाही. मुवमेंट स्टार्ट होतील पण लोकोमोशन होईलच असं नाही. या पद्धतीनं. तर हे जी 2 सेंटेन्सेस आहेत ही नीट एक्झामसाठी म्हणून तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता नेक्स्ट पॉईंट बघूयात, लोकेशन अँड स्ट्रक्चर ऑफ मसल. आता हे दाखवायसाठी एक्झाम्पल म्हणून इथे हे मी घेतलेलं आहे. ह्यामध्ये काय दाखवलं बघा, हे जे बोन आहे हे ह्युमरस आहे आणि हा जो आहे हा अल्ना आणि हे रॅडियस आहे. आता इथं आपण कुठल्या मुवमेंट्सवरती कॉन्सन्ट्रेट करायलो आहे, तर इथून होणारे मुवमेंट्स, हा जॉईंट इथून होणारे मुवमेंट्स याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करायलो आहे. आता इथून जर मुवमेंट व्हायची असेल तर त्यासाठी लागणारे मसल हे इथं नसून याच्या वरच्या भागात आहेत. म्हणजे हाताच्या या भागामध्ये नाही तर वरच्या भागामध्ये. तुम्हाला समजतं का बघा, म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते, समजा इथली मुवमेंट पाहिजे असेल तर त्याचे मसल्स इथं असणार, इथली मुवमेंट पाहिजे असेल तर त्याचे मसल्स इथं असणार, आणि दंडामधून इथून होणारी मुवमेंट पाहिजे असेल तर मसल्स वरच्या बाजूला येणार. म्हणजे कुठे येणार, खांद्यामध्ये येणार. तर अशा पद्धतीनं ज्या जॉईंटमधून मुवमेंट करायची आहे त्याच्या वरच्या बाजूला मसलची पोझिशन येते. आता आपण या जॉईंटविषयी बघायला लागलो. तर या जॉईंटमध्ये बघा, ह्या जॉईंटमधून मुवमेंट करण्यासाठी 2 मसल्स आहेत. एक म्हणजे समोर दिसणारा हा मसल, ह्याला म्हणतो आपण बायसेप, आणि दुसरा म्हणजे पाठीमागे दिसणारा हा मसल, याला म्हणतो आपण ट्रायसेप. तर हा बायसेप आहे आणि हा ट्रायसेप आहे. मध्ये हे दंडाचं हाड आहे ज्याला म्हणतो आपण ह्युमरस, आणि इथंही 4 आर्ममधली 2 बोन्स आहेत. एक आहे तो अल्ना आणि दुसरा आहे तो रॅडियस. आता समजा इथून मुवमेंट करायची असेल तर काय काय होऊ शकतं, फोल्डिंग ऑफ दी हँड अँड एक्सटेन्शन असं होऊ शकतं. मूळ स्थिती म्हणून काय घेणार आपण, एक्सटेन्शन, म्हणजे हात असा सरळ आहे. मग आपण मुवमेंट करणार म्हणजे काय करणार, इथून मुवमेंट करणार, आणि काय करणार तर इथून असणारी बोन्स ही इथं नेणार. म्हणजे काय झालं, फोल्डिंग. म्हणजे काय झालं, फोल्डिंग. तर ही प्राईम मुवमेंट आली ह्यातली, फोल्डिंग ही प्राईम मुवमेंट आली, आणि एक्सटेन्शन ही अँटॅगोनिस्टिक मुवमेंट आली. आता ही प्राईम मुवमेंट आली. आता म्हणजे काय बघा, समजा हा हात सरळ आहे पहिल्यांदा, आणि मग आपण काय केला, तो फोल्ड केला, कुठून, कोपऱ्यातून फोल्ड केला. तर हा फोल्ड करताना कुठला मसल लागतो, तर बायसेप मसल लागतो. हा बायसेप मसलची ही बेली, ह्या बाजूचा एक टेंडॉन आहे, या बाजूचा एक टेंडॉन आहे. हा जो आहे तो कुठल्या बोनला बांधलेला आहे, स्टेशनरी बोनला बांधला आहे, कारण हे बोन हलणारच नाही आहे. बोन कुठला हलणार आहे, तर हे हलणार आहे. म्हणून मग ह्याचा दुसरा टेंडॉन जो आहे तो इथं बांधलेला आहे. तर ह्याला म्हटलं जातं ओरिजिन, कारण तो स्टेशनरी बोनला बांधलेला आहे, आणि मुव्हेबल बांधलेला बोनला जो बांधलेला टेंडॉन आहे त्याला म्हणतो आपण इन्सर्शन. ही झाली बेली ऑफ दी मसल. आता हात ज्यावेळी सरळ आहे त्यावेळी हा मसल जो आहे तो लॉंग आहे, कारण त्याला इथं यायला पाहिजे. समजा हे बोन सरळ आहे तर ह्या मसलला इथं यायला पाहिजे, इथंपर्यंत मसल हा येणार. त्यामुळे हा लॉंग असणार. ज्यावेळी ही मुवमेंट होईल, म्हणजे फोल्डिंग ऑफ दी आर्म ही मुवमेंट होईल, त्यावेळी बायसेपची लांबी कमी झाली तर जाडी वाढते. आणि ज्यावेळी हा हात सरळ करायला जाईल त्यावेळी हा मसल स्वतःचा स्वतः रिलॅक्स होऊ शकत नाही. हे सेंटेन्स लक्षात ठेवा. मी एक वाक्य काय वापरते बघा, मसल्स कॅन पुल ओनली, दे कांट पुश. मग हा मसल लांब करायचा असेल किंवा हात लांब करायचा असेल तर काय करायचं, हात लांब करायचा असेल तर हा मसल काहीही करू शकत नाही. समजा हा फोल्डिंग झालेला आर्म पुन्हा स्ट्रेट करायचा असेल तर स्ट्रेटनिंगसाठी दुसरा मसल लागतो. तो मसल पाठीमागच्या बाजूला आहे, याला म्हणलं जातं ट्रायसेप मसल. हा बॉडीच्या बाजूला येतो, वरती येतो हा बायसेप मसल, त्याच्याबरोबर पलीकडच्या बाजूला येतो तो ट्रायसेप मसल. तर ट्रायसेप मसलचा हा ओरिजिन आला, आणि त्याचं जे इन्सर्शन आहे जे या बाजूला आलं, तो पण अल्नाला जोडला पण खालून जोडलेला आहे. आता बघा, हा मसल ज्यावेळी कॉन्टॅक्ट होईल त्यावेळी हे बोन खाली ओढलं जाईल, म्हणजे हा असा ओढणार ना, त्यामुळे हा हात जो आहे, हाताची 2 हाडं जी आहेत ती सरळ आणली जातील, आणि मग इथली याची बेली वाढेल, त्यामुळे हा मसल दिसायला लागेल. बघा हा मसल, ज्यावेळी फोल्डिंग करू त्यावेळी हा मसल वाढेल, ह्याची लांबी कमी होईल, आणि ज्यावेळी एक्सटेन्शन करू त्यावेळी हा मसल कॉन्टॅक्ट होईल. बघा, हे बोन ओढली गेली तर हा मसल आपोआप ताणला जाईल, तो ताणला जातो आणि लांब होतो. हा स्वतःचा स्वतः ताणला जातो का, तर जात नाही. तर याला जर हा आता कॉन्ट्रॅक्टेड कंडिशनमध्ये आहे, आता ह्याला जर रिलॅक्स व्हायचं असेल तर ह्याला रिलॅक्स होता येत नाही. मग ह्याला रिलॅक्स व्हायचं असेल तर काय व्हायला पाहिजे, ट्रायसेपला कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. ट्रायसेप कॉन्ट्रॅक्ट झाला की हा आपोआप रिलॅक्स होतो.
मग ज्यावेळी बायसेप कॉन्ट्रॅक्ट होईल त्यावेळी हा रिलॅक्स होतो. म्हणजे बायसेपला कॉन्ट्रॅक्ट व्हायचा असेल तर बायसेप स्वतः कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो, पण रिलॅक्स स्वतः होऊ शकत नाही. ट्रायसेपला कॉन्ट्रॅक्ट व्हायचा असेल तर कॉन्ट्रॅक्ट स्वतः होऊ शकतो, पण रिलॅक्स होऊ शकत नाही. ह्याला रिलॅक्स करायसाठी बायसेपनं कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, याला रिलॅक्स करायसाठी ट्रायसेपनं कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. तर हे जे दोन मसल्स आहेत यांना म्हटलं तर अँटॅगोनिस्टिक मसल. म्हणजे हा मसल या डिरेक्शनमधून मूवमेंट घडवून आणतो, तर हा मसल याच्याबरोबर उलट डिरेक्शनमधून मूवमेंट घडवून आणतो. तर ही मूवमेंट आणि ही मूवमेंट ही कशा आहेत तर बरोबर अपोजिट डिरेक्शनमधल्या मूवमेंट आहेत. तर या पद्धतीच्या मूवमेंट घडवून आणणारे हे जे मसल्स आहेत यांना म्हटलं तर अँटॅगोनिस्टिक मसल. आणि प्रत्येक जॉईंटच्या भोवती अशी एक मसलची पेअर काम करत असते. तर या पेअरला म्हणतो आपण अँटॅगोनिस्टिक मसल्स. तर बघा ह्या मसलचं काम कसं चालतं त्याच्याविषयी म्हटलेलं आहे इथं. वर्किंग ऑफ स्केलेटल मसल. The fundamental characteristic of muscle is contraction. Therefore, muscle can pull only and not push the bone. हे वाक्य जे आहे हे CETसाठी आणि नीट एक्झामसाठी लक्षात ठेवा. मसल्स कॅन पुल ओनली अँड नॉट पुश. पुश का करू शकत नाहीत? कारण ते स्वतः रिलॅक्सच होऊ शकत नाहीत. तर त्यांना काय करायला लागतं? स्ट्रेच करावं लागतं. मात्र ते स्ट्रेच होऊ शकतात, त्यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी आहे, स्ट्रेचिंग मात्र त्यांचं होऊ शकतं. पुढं काय म्हटलं बा? जनरली मसल्स वर्क इन पेअर अँड प्रोड्यूस अपोजिट ॲक्शन्स. आणि म्हणून मग त्यांना काय म्हटलं आपण? अँटॅगोनिस्टिक मसल. तर अँटॅगोनिस्टिक मसलची पण डेफिनेशन सांगितली बघा. दी मसल्स विच ब्रिंग अपोजिट ॲक्शन आर कॉल्ड ॲज अँटॅगोनिस्टिक मसल्स. आता या मुवमेंट करत असताना हे जे मसल्स आहेत ह्याच्याविषयी ऑन दी बेसिस ऑफ मुवमेंट्स स्ट्रायटेड मसलचे टाईप सांगितले आहेत. बघा काय काय सांगितलं आहे? अगोनिस्ट, अँटॅगोनिस्ट आणि सिनर्जिट्स. आता ह्या तिन्हीचा अर्थ समजूया आणि मग पुढे जाऊया. अगोनिस्ट म्हणजे काय बघा? अगोनिस्टना म्हणलं आहे प्राईम मूवर्स. म्हणजे ते काय करतात? दे ब्रिंग अबाउट इनिशियल मुवमेंट. उदाहरणार्थ वरच्या एक्झाम्पलमध्ये बायसेप मसल जो आहे तो काय आहे? तर तो अगोनिस्ट आहे. अँटॅगोनिस्ट म्हणजे काय? दे ब्रिंग अ ॲक्शन अपोजिट टू प्राईम मूवर्स. म्हणजे तो कोण आहे? ट्रायसेप. तर ट्रायसेप हा अपोजिट डिरेक्शनमध्ये जाणार आहे. आणि तिसरा एक प्रकार सांगितला आहे बघा, तो सिनर्जिट्स. सिनर्जिट्स म्हणजे काय? हे हेल्पिंग मसल्स आहेत, मदत करणारे आहेत. सिनर्जिट्स म्हणजे काय म्हणले बा? दे असिस्ट प्राईम मूवर्स. एक्झाम्पल ब्रॅचियलिस असिस्ट बायसेप. आता हा ब्रॅचियलिस कुठे येतो? अपर आर्ममध्ये यायला पाहिजे अर्थात. इथं दाखवला आहे बघा ब्रॅचियलिस. दिसला तुम्हाला? तो ग्रीन कलरचा छोटा मसल आहे की जो बरोबर बायसेपच्या अपोजिट म्हणजे पाठीमागच्या बाजूला आहे आणि त्याचा एक छोटासा पीस आपल्याला दिसतो तिकडे दाखवला आहे बघा, ब्रॅचियलिस. हा काय करतो? हा बायसेप मसलला असिस्ट करतो, मदत करतो आणि म्हणून मग त्याला म्हणलं आहे सिनर्जिट्स. तर डिपेंडिंग अपॉन दी ॲक्शन हे 3 प्रकारचे मसल्स आहेत. अगोनिस्ट, अँटॅगोनिस्ट अँड सिनर्जिट्स. आता याचा पुढचा प्रकार आहे म्हणजे टाईप्स ऑफ अँटॅगोनिस्टिक मसल्स. आता अँटॅगोनिस्टिक मसल्सविषयी बघूया. त्याची डेफिनेशन बघा, मगाशी बघितली आपण. दी मसल्स विच ब्रिंग अपोजिट ॲक्शन आर कॉल्ड ॲज अँटॅगोनिस्टिक मसल्स. आता ह्यांचे प्रकार सांगितलेत बघा. ती कुठली मूवमेंट बॉडीमध्ये करतात त्याच्यावरती त्यांचे प्रकार आहेत. पहिला आहे बघा फ्लेक्झर अँड एक्सटेन्शन. कोणाला म्हटलं होतं बघा? बेंडिंग मोमेंट जर असेल तर फ्लेक्झर. बेंडिंग किंवा ह्याला शब्द वापरला जातो फोल्डिंग. तर मग फ्लेक्झर म्हणजे आपल्या हाताच्या कोपरातून होणारी मोमेंट, ती झाली बेंडिंग मोमेंट. किंवा पायाच्या गुडघ्यामध्ये बघितलं नी जॉईंटला तर अपोजिट डिरेक्शनमध्ये ते पण फोल्डिंगच आहे, फक्त हाताचं पुढच्या बाजूनी फोल्डिंग होतं तर पायाचं बरोबर अपोजिट डिरेक्शननी फोल्डिंग होतं. तर हे जे आहेत हे फ्लेक्झर झाले. आणि पाय सरळ करण्यासाठी लागणारे जे आहेत त्यांना म्हटलं तर एक्सटेन्सर. म्हणजे बायसेप हा समजा जर फ्लेक्झर असेल तर ट्रायसेप हा काय झाला? एक्सटेन्शन. नेक्स्ट टाईप सांगितलं बघा ॲडक्टर अँड ॲडक्टर. आता ॲबडक्टर म्हणजे काय बघा? बॉडी पार्ट्स अवे फ्रॉम दी बॉडी असे नेणारे जे आहेत, अवे फ्रॉम दी बॉडी ॲक्सिस म्हणलं आहे. म्हणजे आपल्या बॉडीचा मध्य ॲक्सिस जर उभा आपण दाखवला तर त्याच्यापासून बॉडी पार्ट अवे नेणारे. म्हणजे काय? तर तुम्हाला समजावून सांगते. समजा आपण खांद्यातून दोन्ही हात वर उचलले आणि आपल्या शरीराच्या खांद्याच्या एका रेगेमध्ये नेले, म्हणजे शरीराच्या सेंट्रल ॲक्सिसपासून ते सरळ लांब गेले, दोन्ही हात दोन्ही बाजूला लांब केले. तर मग हे काय झालं? हे झालं ॲबडक्टर. आणि ॲडक्टर म्हणजे काय? परत हात जवळ घेतले आणि ते शरीरालगत आणले, तर मग काय झालं? ते ॲडक्टर.
म्हणजे हात बाजूला नेणं आणि हात जवळ आणणं, अशा पद्धतीची ती मूवमेंट आहे. ते झाले ॲबडक्टर आणि ॲडक्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲबडक्टर आणि ॲडक्टर, समजा हेड आहे आणि नंतर हात असे दोन्ही बाजूला आपण दोन्ही केले तर ते झालं ॲबडक्टर, आणि हात जवळ घेतले की झालं ॲडक्टर. आता नेक्स्ट बघा, याचं एक्झाम्पल्स बघायचं राहिलं. बघा, डेल्टॉइड मसल ऑफ दी आर्म शोल्डर, हा कुठं येतो तर समोरच्या बाजूला खांद्याकडे येणारा मसल येतो की जो जाऊन दंडाला जोडलेला आहे. तर हा जो आहे तो काय झाला तर डेल्टॉइड मसल. आणि लॅटिसिमस डॉर्सी म्हणून जो सांगितला आहे, लॅटिसिमस डॉर्सी, हा पाठीच्या बाजूला येणार पण खांद्याकडून हाताकडे जाणारा मसल आहे. हा काय करतो तर हात जवळ घेण्यासाठी उपयोगी पडतो आणि लांब घेण्यासाठी उपयोगी पडतो तो कुठला मसल, डेल्टॉइड मसल. थर्ड टाईप सांगितला आहे बघा अँटॅगोनिस्टिक मसलचा, प्रोनेटर अँड सुपिनेटर. हे दोन्ही एकमेकाच्या बरोबर अपोजिट डिरेक्शनमध्ये काम करणार आहे. समजा हाताचा तळवा जर आपल्याला जमिनीच्या दिशेनं वळवायचा असेल, टर्न पाम डाऊनवर्ड्स, तर तो झाला प्रोनेटर, आणि वरच्या बाजूला वळवायचा असेल तर तो काय झाला सुपिनेटर. म्हणजे हाताचा तळवा वर आकाशाच्या दिशेनं करणं आणि जमिनीच्या दिशेनं करणं, यासाठी लागणारे हे मसल्स आहेत. तर सुपिनेटर, प्रोनेटर हे दोन. नेक्स्ट, लिव्हेटर्स अँड डिप्रेसर्स म्हणजे काय बघा, समजा आपल्याला हात उचलून वर न्यायचा आहे, डोक्याच्या वर सरळ रेषेत नेला आपण, म्हणजे आपला दंड जो आहे तो कानाला लागेल या पद्धतीनं दोन्ही हात सरळ वर घेतले, डोक्यावर घेतले. आपण हे सगळं पी टी प्रकारामध्ये करतो बघा, मास पी टी प्रकारामध्ये, एक्सरसाइजेसमध्ये. तर असा हात वरती घेण्यासाठी जो लागतो तो आहे लिव्हेटर, आणि हात खाली घेण्यासाठी लागतो तो डिप्रेसर. समजा आपण पाय वर उचलला, वरती उचलला तर जो लागणार आहे तो काय झाला लिव्हेटर, आणि पाय खाली सोडला तर मग लागणारा जो आहे तो डिप्रेसर. म्हणजे रेजेस दी बॉडी पार्ट लिव्हेटर, डिप्रेसर म्हणजे काय लोअर्स दी बॉडी पार्ट. नेक्स्ट सांगितलं आहे तो प्रोटेक्टर अँड रिट्रॅक्टर. प्रोटेक्टर मूव्ज फॉरवर्ड, रिट्रॅक्टर मूव्ज बॅकवर्ड. म्हणजे काय तर समजा आपण दोन्ही हात आपल्या खांद्याच्या रेषेमध्ये पण सरळ समोर नेले, आपल्या शरीराच्या समोर नेले तर समोर नेण्यासाठी असणारा जो आहे तो त्याला म्हटलं जातं प्रोटेक्टर. आणि हात आपण पाठीमागं नेले, म्हणजे आपल्या बॉडी ॲक्सिसच्या पाठीमागं नेले, तर तो जो लागतोय तो आहे रिट्रॅक्टर. प्रोटेक्टर, रिट्रॅक्टर. हे समजा आपण समोर किक मारली, पायाने किक मारली, समोर मारली तर झाला प्रोटेक्टर, आणि बॅक किक मारली तर तो झाला रिट्रॅक्टर. अशा पद्धतीने हे अँटॅगोनिस्टिक मसल्स आहेत. आणि लास्ट टाईप सांगितला आहे तो म्हणजे स्पिंक्टर्स हे सर्क्युलर मसल्स आहेत. दीज आर सर्क्युलर मसल्स प्रेझेंट इन इनर वॉल ऑफ ॲनस ऑर स्टमक फॉर क्लोजर अँड ओपनिंग. म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला, हे मसल जे आहेत ना ते गोलाकारामध्ये एखादं ओपन करतात किंवा क्लोज करतात. असे जे मसल्स आहेत यांना म्हटलं जातं स्पिंक्टर्स. बघा, माउथ कॅव्हिटीमध्ये जे आहे ते तसं नाही आहे, ती मॅन्डिबलची मुवमेंट आहे. मॅन्डिबल अप अँड डाऊन होतो, त्यामुळे तिथं जे आहेत त्यांना स्पिंक्टर म्हणता येत नाही. मात्र ॲनस हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा लास्ट पार्ट जो आहे ते ओपनिंग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असणारे जे आहेत ते झाले स्पिंक्टर्स. किंवा स्टमक इंटेस्टाईनमध्ये ओपन होते त्या ठिकाणी असणारे जे मसल्स आहेत ते झाले स्पिंक्टर्स. ते काय होतात तर राऊंडच म्हणजे गोलाकारामध्येच ते ओपनिंग जे आहे ते ओपन करतात किंवा क्लोज करतात. असे जे मसल्स आहेत त्यांना म्हणतात स्पिंक्टर्स. तर हे सगळे अँटॅगोनिस्टिक मसलचे पेअर्स आहेत. आता तुम्हाला असं वाटेल की हात पुढं घ्यायचा असेल तर हा मसल काम करतो, मागं घ्यायचा असेल तर हा काम करतो, मग पुढं घेताना वर पण उचलतोच की. तर ह्या ज्या मुवमेंट आहेत ना, ह्या प्रत्येक मुवमेंटच्या वेळी असं नाही आहे की एकच मसलची पेअर काम करते. तर काही मुवमेंट्स अशा आहेत की एका मुवमेंटच्या वेळी अनेक मसल काम करतात. त्यातली कॉम्प्लिकेटेड मुवमेंट कुठली असेल तर रायटिंग. तर रायटिंगच्या वेळी काय होतं बघा, बायसेपला आपला हात तेवढा फोल्ड व्हावा एवढंच कॉन्टॅक्ट व्हायला लागतं. पुन्हा काय व्हायला लागेल तर पाम जो आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शनला यायला पाहिजे, म्हणजे तो मसल आला. पुन्हा फिंगरमधले मसल्स आले की जे काही प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्टेड राहावे लागतील. आणि पुन्हा अजून एक मसल आला की जो मुवमेंट त्याची पुढं करत जातो आहे ना, म्हणजे आपला कोपऱ्यापासून पुढचा हात जो आहे तो पुढं जात राहतो. तर सगळ्यात कॉम्प्लिकेटेड मुवमेंट आहे. वॉकिंग, रनिंग, जम्पिंग दे आर सिम्पल मुवमेंट्स, पण रायटिंग इज अ कॉम्प्लिकेटेड मुवमेंट, कारण त्यावेळी खूप सगळे मसल्स ॲक्ट होतात. खूप सगळ्या मसल्सनी एकत्रित दिलेली ती रिॲक्शन आहे. अशा पद्धतीने
त्यामुळे कुठल्याही एका मुवमेंटमध्ये फक्त एकच मसल काम करतो असं नाही, तर हे बरेच अँटॅगोनिस्टिक मसल एकत्रितरित्या त्याचे परिणाम दाखवत असतात. हे झालं सगळं मुवमेंट्स अँड लोकोमोशनविषयी. आता स्टायटेड मसलमध्ये असणाऱ्या सगळे डिटेल्स आपण मुवमेंटच्या दृष्टीनं असणारे डिटेल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.